पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। एका विभागात एक पद रिक्त असताना त्यावर 2 अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्रानं आता नवी चर्चा सुरू झाली आहे। या नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यांमधल्या असमन्वयासंदर्भात सुद्धा बोट ठेवलं जात आहे। पाहूया। अधिकारी नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सुप्त संघर्ष रंगत असल्याची चर्चा आहे। कारण फडणवीस आणि शिंदेंच्या अखत्यारीमधल्या खात्यांनी एकाच दिवशी एकाच पदावर 2 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं पत्र काढलं आहे। त्यामुळे नियुक्तीचं पत्र मिळालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांपुढे कोणत्या आदेशाचं पालन करायचं हा संभ्रम आहे। सामान्य प्रशासन विभाग फडणवीसांच्या अखत्यारीमध्ये तर नगरविकास खातं शिंदेंकडे आहे। बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार अधिकारी नेमणुकीचं पत्र प्रशासनाकडून जाहीर झालं। मात्र फडणवीसांच्या अखत्यारीमधल्या सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी आशिष शर्मा यांना नियुक्तीचे आदेश दिले, तर शिंदेंच्या नगरविकास खात्यानं अश्विनी जोशींना नियुक्तीचं पत्र पाठवलं। दोन्ही नियुक्तीचे आदेश हे 5 तारखेला देण्यात आले। मात्र पद एकच आहे आणि नियुक्तीची पत्र मात्र 2 अधिकाऱ्यांना गेल्यामुळे गोंधळ झालाय। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही। बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही। बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही। सर, बेस्ट व्यवस्थापकला घेऊन या पदाला घेऊन 2 वेगळे आदेश आले आहेत। एक सामान्य प्रशासन कडून, एक नगरविकास याच्याकडून। काय तुम्ही आता डायरेक्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोहोचला ते BST मध्ये घुसले। इकडे मोठ्या कामावर या। तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो। म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे, मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहित नाही। मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आहेत। आता कल्याणमध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की लगेचच्या लगेच त्या बिल्डरवर कारवाई करा, पण ते बिल्डर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातला एका व्यक्तीचा फार जवळचा, त्यामुळे तिथले पोलीस काय कारवाई करेना। जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं सुद्धा पोलीस प्रशासन दुर्दैवाने ऐकत नाही गरिबाच्या बाजूला। मला वाटतं की सरकारने तिथे 2 खुर्च्या घालाव्या, दोघांनाही बसवावं आणि दोघांच्याकडे सांगून टाकावं की तुम्ही दोघेही मिळून काम करा आणि जे काही असेल ते दोघेही मिळून त्याचा आस्वाद घ्या। चहा पिळत असेल तर दोघेही मिळून प्या आणि भजी खायचं असेल तर दोघे मिळून खा, पण वाटप मात्र समान करा, त्यामध्ये कुठेही गडबड होता कामा नये असा संदेश त्या दोघांची नियुक्ती करताना सरकारला द्यायचं असेल, हेच यातून आता दिसतं। दरम्यान एका पदावर 2 अधिकाऱ्यांचं नियुक्तीपत्र सरकारने जाहीर केलं असताना पुरावा कुठे आहे? विरोधक खोटे आरोप करतायत असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। असं नाही म्हणता येणार। आता बघा 3 जणांचं सरकार आहे आणि 3 जणांचं सरकार योग्य पद्धतीने चाललंय। आता विरोधकाला काही कामच राहिलेलं नाही आहे। मला तरी असं वाटतं याच्या काही तथ्य नाही, काहीच नाही आहे, बरोबर काम चाललंय आणि महायुती निवडणुकीच्या बाबतीत तयारीला लागलेली आहे। तर त्या गोष्टीमध्ये कोणीतरी प्रूफ दिलं पाहिजे। मी म्हणतोय, तो म्हणतोय, कोण म्हणतोय, तर कागद दाखवा ना, काय म्हणतोय। महाव्यवस्थापकावरून 2 ऑर्डर निघालेले आहेत, 2 आदेश निघाले म्हणून विचारलं जातं। मला एवढं काही माहित नाही। मागच्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये होणाऱ्या विविध बैठकांचा सिलसिला, एकनाथ शिंदेंचे वाढलेले दिल्ली दौरे यावरून विरोधक वेगवेगळे दावे करतायत। त्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या खात्यांमधल्या असमन्वयाची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।